ठरलं तर मग मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागात अर्जुनने सुरुवातीला सायलीसोबत ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळलेला असतो आणि त्याच्यामध्येच अर्जुनने सायलीला आश्रमातल्या काही आठवणी विचारल्या असता सायलीच्या तोंडून सत्याचा खुलासा झालेला असतो आणि खरी तन्वी कोण आहे हे अर्जुनला समजल्यानंतर अर्जुनने प्रियासोबत ट्रूथ अँड डेअरचाच गेम प्लॅन रचून चैतन्याच्या साथीने सर्वांच्या समोर प्रियाचा खोटा चेहरा घेऊन येत तिचा पर्दाफाश केला आहे. अर्जुन चैतन्यने सापळा रचत प्रियाला अडकवून सर्वांच्या समोर तिच्या खोटेपणाचा पर्दाफाश कसा केला हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रतिमा विसर्जनाच्या दिवशी बाप्पासाठी प्रसाद बनवत असता सायलीही तिच्या मदतीला जाते. इतक्यातच घरातले सर्वच जण एकत्र आलेले असतात. तेव्हा ते खूप कौतुकाने मायलेकीनं काम करताना पाहतात आणि प्रतिमाला काही प्रश्न विचारले असता प्रतिमा फक्त खानाखुणा करत असते. तेव्हा प्रतापला प्रश्न पडला असता प्रताप कल्पनाला विचारतो की कल्पना ही तर आता आपल्याला बोलायला लागली आहे ना, मग ही अशा खानाखुणा का करते आहे. तेव्हा कल्पना शक्कल लढवते आणि प्रतिमाला विचारते की प्रतिमा अगं प्रसाद बनवताना तू काय काय घातलं आहेस. तरी देखील प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करते परंतु प्रतिमाच्या तोंडून आवाज फुटत नसल्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. पुन्हा आजी प्रतिमाला विचारते की अगं बोल ना काहीतरी. तरी देखील प्रतिमाला बोलताच येत नसतं. तिच्या तोंडून शब्द फुटत नसल्याने सर्वच जण घाबरतात. सायली प्रतिमाला विचारते की काय झालं आहे आत्या. प्रतिमा सर्वांना बोलण्याचा खूप प्रयत्न करते तरी देखील शब्द फुटत नसल्याने प्रतिमालाही स्वतःलाच मोठा धक्का बसतो. सर्वच जण धक्क्याने प्रतिमाकडे पाहत असतात. तिची होणारी धडपड पाहत असतात. तिथे प्रिया मात्र खूप खुश असते. रविराज प्रतिमाला सांगतात की अगं तू काल तन्वी अशी हाक मारली होतीस ना, मग तू बोलण्याचा प्रयत्न कर, नक्की जमेल तुला. घरातील सर्वजण एक एक करून प्रतिमाला बोलण्यासाठी भाग पाडत असतात. तिला प्रयत्न करायला सांगत असतात. तरी देखील प्रतिमाच्या तोंडून शब्द फुटत नसतो आणि त्याचमुळे सर्वांना खूपच काळजी वाटते. प्रतिमा देखील तितकीच घाबरून गेलेली असते. काल अचानक वाचा फुटलेली प्रतिमा तिला दुसऱ्या दिवशी बोलता येत नाही म्हटल्यानंतर सर्वच जण आता धक्क्यामध्ये असतात. तेव्हा सायली परिस्थिती समजून घेते आणि प्रतिमाला शांत करते. ती सर्वांना सांगते की आपल्याला डॉक्टर जोशी यांनी सांगितलं होतं ना की आपण यांना थोडा वेळ द्यायला हवा आहे आणि जी व्यक्ती गेले 20-22 वर्ष बोललेली नाहीये ती असं सराईतपणे कशी बोलू शकेल. थोडा वेळ लागेल त्यांना बोलायला. सायली प्रतिमाची समजूत घालते. सांगते प्रतिमा त्या तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. हवा असेल तर आपण बोलण्याचा थोडा थोडा तर रोज सराव करूयात. तोपर्यंत तुम्ही हातवारे जरी करून बोललात तरी चालेल. आणि घरातील सर्वांना सायलीचं म्हणणं देखील पटलेलं असतं. प्रताप तिथे सर्वांनाच सांगतो की सायली अगदी बरोबर बोलते आहे. आपण आत्ता जर प्रतिमाला असं प्रेशराईज जर केलं तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात. त्यानंतर प्रताप प्रतिमाला सांगतो हे बघ प्रतिमा, तुला हवा तेवढा वेळ घे, हळूहळू प्रयत्न कर. असं प्रतापने सांगितल्यानंतर सर्वच जण घरातले प्रतिमाला समजून घेतात आणि प्रतिमाची काळजी दूर करतात. त्यानंतर तिथे अश्विन लगेच विषय पालटतो आणि प्रतिमाला विचारतो की बरं प्रतिमा त्या आज प्रसादासाठी नक्की काय केलं आहे ते दाखव तरी एकदा. तेव्हा सायली सांगते की वाटली डाळ केली आहे. सर्वच जण खूप खुश होतात. अश्विन, चैतन्य, अर्जुन या तिघांचं तर तोंडाला पाणी सुटतं. त्यानंतर सर्वच जण खूप खुश असतात. त्यानंतर सायलीने वाटी देताच प्रतिमा त्या वाटीमध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठीचा प्रसाद भरते. सायली ती प्रसादाची वाटी घेते आणि सर्वांनाच सांगते की चला आता जायचं ना बाप्पाच्या विसर्जनाला. तेव्हा सर्वच जण तयार होतात. त्यानंतर सुभेदार, किल्लेदार दोन्ही परिवार मिळून गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सर्व काही त्यांनी तयारी केलेली असते. अर्जुन हा गणपती बाप्पांना उचलतो. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या नावाचा जयघोष करत सर्वच जण एकत्र बाहेर लॉनमध्ये जातात जिथे गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी सर्व तयारी केलेली असते. बाहेर गेल्यानंतर सर्वच जण हात जोडून गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात. सायली प्रार्थना करते की बाप्पा, मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते कारण मी अनाथ असून देखील या परिवाराने मला किती जीव लावला आहे. पुढच्या वर्षी कदाचित या घरात मी नसेन परंतु माझ्या या माणसांना कायम असंच आनंदित ठेव बाप्पा, अशी सायलीने सुभेदार परिवारासाठी प्रार्थना केलेली असते. परंतु सायलीला अजूनही माहिती नसतं की गणपती बाप्पा अखेर आता अर्जुनच्या कडूनच सायलीला न्याय मिळवून देणार आहेत.
सायलीला तिचे आता खरे आईबाबा भेटणार आहेत आणि त्यासाठी अर्जुन अथक प्रयत्न करत असतो की प्रिया खोटी तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठीचे. तर त्याचनंतर तिथे हात जोडून अर्जुन गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो, मिसेस सायलीना कायम माझ्या आयुष्यात राहू दे. मधुभाऊंची केस, तन्वीचा खोटेपणा हे लवकरात लवकर सिद्ध होऊ देत. त्यानंतर मिसेस सायली यांना मला सांगता येईल की माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. यासाठी तू माझी मदत करशील ना बाप्पा, अशी अर्जुनने गणपती बाप्पाजवळ प्रार्थना केलेली असते. त्यानंतर अर्जुन आणि घरातले सर्वच जण पुन्हा एकदा मनोभावे बाप्पाला नमस्कार करतात. प्रत्येकाने मनोमन आपली प्रार्थना बाप्पाजवळ मांडलेली असते आणि त्याचनंतर अर्जुन बाप्पाची मूर्ती उचलतो आणि जो सुंदर असा लॉनमध्ये हौद तयार केलेला असतो त्या हौदामध्येच ते विसर्जन करतात. घरातील सर्वच जण गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करत त्याचं विसर्जन करतात. गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर देखील सर्वच जण मनोभावे आता नमस्कार करतात. तर त्याचनंतर संध्याकाळी सायली कामामध्ये व्यस्त असते आणि अर्जुनला काहीतरी महत्त्वाचं सायलीला बोलायचं असतं. त्यामुळे अर्जुन सतत सायलीच्या मागे मागे फिरतो आणि सायली सतत अर्जुनला थांबायला सांगत असते. अर्जुनने रूममध्ये अस्ताव्यस्त सर्व ठिकाणी पसाराच करून ठेवलेला असतो. सर्व ठिकाणी फाईल्स टाकलेले असतात आणि त्याच फाईल्स सायली जिथे असायला हव्यात तिथे ठेवत असते. तेव्हा अर्जुन सायलीच्या मागे मागेच असतो. तो तिला सांगतो की ऐका ना, तुम्ही आधी माझं बोलणं तरी ऐकून घ्या, त्या फाईल्स वगैरे राहू द्यात, त्या मी ठेवतो. तरी देखील सायली अर्जुनचं काहीच नाही ऐकून घेत. उलट अर्जुनला सांगते की किती पसारा करून ठेवता सर, तुमच्या हाताला ना वळणच नाही आहे अजिबात. सायली पाठीमागे फिरते तर अर्जुन कमरेवरती हात देऊन उभाच असतो. तेव्हा सायली विचारते की सर काय चाललं आहे तुमचं. अर्जुन सांगतो की तुमची ही आवराआवर व्हायला ना 10 वर्ष लागतील. मला महत्त्वाचं सांगायचं आहे, त्यासाठी मी तुमच्या मागे मागे फिरतोय ना. तेव्हा सायली हसून अर्जुनला उत्तर देते की अगदी बरोबर आहे हा सर, मला कदाचित 10 वर्ष लागूही शकतात, कारण इथलं काम झाल्यानंतर मला आता खाली जाऊन तिथलीही आवराआवर करायची आहे. मी ते असं सांगून सायली खालती चालली असता अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला मागे खेचतो. सायलीला तो बेडवरती बसवतो. तेव्हा सायली विचारते की काय झालं आहे सर, काय एवढं महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की ओव्हरलोड झाला आहे, तुमच्यावरती कामाचा ओव्हरलोड झाला आहे. ते कार्टून कॅरेक्टर असतात ना, त्याप्रमाणे तुम्ही सतत इकडून तिकडे तिकडून इकडेच पळत असतात. तुम्ही दमत नाहीत का हो. अर्जुनच्या त्या प्रश्नावरती सायली उत्तर देते की आपल्या माणसांची कामं करत असताना कोण दमतं. तेव्हा अर्जुन सांगतो की आणि स्वतःचं काय, तुम्ही बाकी इतरांचा विचार जरी करत असला तरी स्वतःचा विचार करतच नाहीत. आणि एवढंच काय, तुम्ही साधं माझ्यासोबत गप्पा देखील मारत नाहीत. अर्जुनची ही गोड तक्रार ऐकून सायलीला हसू येतं. तेव्हा अर्जुन लगेच शब्द पालटतो आणि सायलीला सांगतो की नाही म्हणजे आपण मित्र आहोत ना, आपण एकमेकांच्या सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करतो, परंतु तुम्ही स्वतःचा कधीच विचारच करत नाहीत. मला अजिबात काही सांगायचं नाही मिसेस सायली, आज तुम्ही माझ्यासोबत बसून इथे गप्पा मारणार आहात, ती कामं राहू देत, असं अर्जुन सायलीजवळ हट्टच करतो. तेव्हा सायली सांगते की बरं ठीक आहे, सांगा काय गप्पा मारायच्या आहेत, आणि सायली अर्जुनच्या पुढ्यात बसते. तेव्हा अर्जुन विचारतो की मला सांगा की तुम्ही आज दिवसभर काय काय केलं. सायली बोलणार इतक्याच अर्जुन स्वतःच थांबवतो आणि तिला सांगतो की नाही, मी ना चुकीचाच प्रश्न विचारला आहे तुम्हाला, कारण मी या प्रश्नाचं उत्तर हेच अपेक्षित असेल मला की मी हे आवरलं, मी ते केलं. त्यापेक्षा ना तुम्ही मला हे सांगा, म्हणजे तुमच्या लहानपणाच्या आठवणी सांगा, की तुम्ही आश्रमात असताना मधुभाऊ, काका काकू, तुमची जी लहान मुलं आहेत ना, त्या सर्वांसोबत घालवलेला वेळ, या सर्व जुन्या आठवणी तुम्ही मला सांगा. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की सर माझ्या जुन्या अशा काही आठवणी नाही येतो. तर अर्जुन सांगतो की असं कसं, काहीतरी आठवणी असतीलच ना. मी तुम्हाला माझी एक लहानपणीची आठवण सांगतो की आमच्या घरात ना, मी लहान असताना दररोज जे पेपरमध्ये पझल्स येतात ना ते सॉल्व करायचो. व्हायचं काय, डॅड पेपर उघडून पाहणार त्याच्या आधीच मी पेपर घेऊन पझल सॉल्व करायचो आणि डॅडला सतत वाटायचं की तो पेपरवाला पेपर टाकण्याआधी पझल सॉल्व करतो आणि घरात पेपर टाकतो, आणि डॅड त्याच्यावरती चिडायचे, ओरडायचे. त्यावरती सायलीला खूप हसू येतं आणि सायली विचारते की मग सर म्हणजे बाबांना अजूनपर्यंत नाही कळलं की तू पेपरमधलं पझल्स तुम्ही सॉल्व करता ते. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही ना, डॅडला अजून देखील असंच वाटतं. अर्जुन सायली दोघेही खूप हसतात.
त्यानंतर अर्जुन सांगतो की आता मी माझी लहानपणीची एक आठवण सांगितली ना, आता तुम्ही एक सांगा. अर्जुन सायलीच्या जुन्या आठवणी ऐकण्यासाठी तितकाच उत्सुक असतो. दोघांच्याही छान गप्पा रंगलेल्या असतात. परंतु सायली सांगते की सर, आश्रमातली जुनी लहानपणीची काय आठवण सांगणार. आश्रमात ना सतत हातातोंडाशी लढायची असायची. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की हे बघा, मी तुम्हाला ट्रूथचं ऑप्शन दिलं होतं, तरी देखील तुम्ही मला त्याच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे. सो मी तुम्हाला आता डेअरचं ऑप्शन देतो. तेव्हा सायलीला काहीच कळत नाही. सायली विचारते की काय. तर अर्जुन सायलीला विचारतो की म्हणजे तुम्हाला ट्रूथ अँड डेअर हा गेम माहितीच नाही आहे. तेव्हा सायली सांगते की नाही, या गेमचं तर मी नावसुद्धा ऐकलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की बरं ठीक आहे, मी ट्रूथचा ऑप्शन दिला होता, मी आता डेअरचा ऑप्शन देतो आणि तुम्हाला मी जे सांगेन ते करावंच लागेल. तेव्हा अर्जुन सांगतो की आत्ताच्या आत्ता खालती जायचं आणि पूर्ण आजीला झोपेतून उठवायचं. तेव्हा सायली अर्जुनवरती चिडते. इकडे नागराज जेव्हा घरी आलेला असतो तो सुमनला पाणी घेऊन यायला सांगतो. तर सुमन पाणी देते आणि त्याला सांगते की तुम्हाला माहिती झालं आहे का, खरंच आपल्या घरावरती गणपती बाप्पांची कृपा झाली आहे. प्रतिमात त्यांना वाचा फुटले आहे. त्यांनी तन्वी आणि पूर्णाई अशी हाक मारली. तेव्हा नागराज चिडतो आणि सुमनलाच ओरडतो. तो म्हणतो की आता त्यांनी कोणाकोणाला हाका मारल्या हे ऐकत बसायचं आहे का मी, आणि जे माहिती आहे तेच मला कशाला सांगते आहेस. तेव्हा सुमन विचारते की काय, तुम्हाला ही बातमी माहिती आहे, परंतु मग तुमचा चेहरा का असा पडलेला. कारण नागराजसाठीचा तो धोक्याचा इशारा असतो. ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जर प्रतिमाने नागराजला पाहिलं असेल तर त्याची वाट लागेल हे त्याला चांगलंच माहिती असतं. त्याचमुळे नागराज प्रतिमाच्या समोर येण्यापासून घाबरत असतो. सुमनचा तर आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि ती नागराजला सांगते की अहो, मला ना कधी एकदा प्रतिमा वहिनींना भेटते आणि त्यांचा आवाज ऐकते असं झालं आहे. आपण पूर्णाईंच्या घरी जाऊयात ना. सुमनने हट्ट धरता तिथे नागराज सांगतो की ठीक आहे जाऊयात आपण, परंतु आत्ता नको, आता मला काम आहे. नागराज मुद्दाम टाळाटाळ करायला लागतो. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सायली मात्र अर्जुनवरती चिडते आणि म्हणते की मी अजिबात पूर्णाईंना त्रास नाही देणारा. तेव्हा अर्जुन सांगतो की हे तर डेअर आहे, ट्रूथ अँड डेअरमधलं डेअर, ते तुम्हाला पूर्णच करावे लागेल. तेव्हा सायली सांगते की डेअर म्हणजे धाडसच ना, आणि पुन्हा आजीला जाऊन झोपेतून उठवणं यात काहीच धाडस नाही आहे. तुमचं काहीतरीच चाललेलं असतं. मला अजिबात यासाठी वेळ नाही आहे, मला भरपूर कामं आहेत. असं सांगत सायली तेथून उठून जात असता अर्जुन तिला थांबवतो. तर अर्जुन सायलीला सांगतो की आता तुम्ही हे ॲक्सेप्ट करा की तुम्ही फुसके आहात, अजिबात तुमच्यात डेअरिंगच नाही आहे. तो सायलीला मुद्दाम डिवचत असतो, चिडवत असतो. तेव्हा सायली सांगते की सर, मला भरपूर कामं आहेत. तेव्हा अर्जुन सांगतो की हो करा ना, तुमची कामं करा, परंतु आधी हे मान्य करा की तुम्ही चीटर आहात. तेव्हा सायली सांगते की सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन झोपा बरं, उद्या उशिरा उठाला. तेव्हा अर्जुन सांगतो मी लवकरच उठेन, परंतु हे आधी मान्य करा की तुम्ही चीटर आहात. तेव्हा सायली डोळे वटारून अर्जुनकडे पाहते आणि त्याला दमदाटी करते की झोपा म्हणाले ना. तेव्हा अर्जुन घाबरतो आणि तो सांगतो की बरं ठीक आहे झोपतो, परंतु आधी मान्य करा ना. तर तिथे अर्जुनचा आवाज आता कमी झालेला असतो. सायली अर्जुनला बळजबरीने झोपायला लावते. त्यानंतर अर्जुन पांघरून घेऊन झोपतो, परंतु सायली जाणार तर मुद्दाम मोठ्याने तिला चीटर म्हणून चिडवायला लागतो. सायली पुन्हा एकदा वळून पाठीमागे अर्जुनकडे रागाने पाहताच एखाद्या लहान मुलासारखा अर्जुन गुडूप करून झोपी जातो आणि सायलीला अर्जुनवरती हसू यायला लागतं. इकडे किल्लेदाराच्या घरी मात्र सुमनला नागराजवरती एक वेगळीच शंका येते. ती विचारते की तुम्ही असं का वागताय. वहिनी परत आल्याचा तुम्हाला आनंद झाला नाहीये का. प्रतिमा वहिनी परत आल्यात आणि आता त्या बोलायला लागल्या आहेत हे जेव्हा तुम्हाला समजलंय तेव्हापासून तुम्ही अस्वस्थ आहात, परंतु असं का वाटतंय तुम्हाला. तेव्हा नागराज घाबरतो आणि तो पटकन उठून सुमनची समजूत काढतो. तो सांगतो की अगं सुमन, मला खूप आनंद झाला आहे, परंतु आनंदाच्या भरामध्ये मी काय आता सनई चौघडी वाजवू की तुझ्यासारखं घरभर राचू. हे बघ, आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते आणि मला झालंय ना, मला खूप आनंद झाला आहे, प्रतिमा वहिनींना बोलता येते त्याचा. परंतु सुमन, मला खरंच खूप टेन्शन आहेत. आता त्या टेन्शनमध्ये मी नाही विचार करू शकत सतत प्रतिमा वहिनींचा, तू समजून घे ना मला. तर सुमन नागराजला सांगते की अहो, परंतु बिझनेसपेक्षा सुख जास्त महत्त्वाचं आहे ना. तेव्हा नागराज सांगतो की हो सुमन, सुख महत्त्वाचं आहेच ग, परंतु तुला तर चांगलंच माहिती आहे ना की माझ्या डोक्यावरती किती कर्ज आहे, ते फेडायचं आहे मला, त्याचाच सतत विचार करतो आहे मी.
नागराज गोड बोलून फक्त सुमनला गुंडाळण्याचा प्रयत्न करत असतो. तिला आलेल्या शंकेचं निरसन करतो. तर सुमन नागराजला सांगते की बोलण्याच्या ओघामध्ये मी एक गोष्ट सांगायचीच विसरले. प्रतिमा वहिनी आता बोलायला लागल्या आहेत म्हटल्यानंतर भाऊजी त्यांना इथेच घरी घेऊन येतील ना. तेव्हा नागराज घाबरूनच विचारतो की का इथे का. तेव्हा सुमन सांगते की अहो असं काय करताय, प्रतिमा वहिनीचं ते माहेर आहे आणि अक्काचं घर म्हटलं तर हेच आहे ना, मग भाऊजी इथेच आणणार त्यांना. तेव्हा घाबरलेला नागराज विचार करतो की मी कसा विसरून गेलो. ती बाई या घरात आल्यानंतर थंड डोक्याने थंड नजरेने सतत माझ्याकडे पाहत राहणार आणि बघता बघता अचानक तिला मी जर आठवलो तर संपलो मी. नागराजला प्रतिमा घरी येणार या बातमीनेच घाम फुटलेला असतो. तर त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सायली जेव्हा तयार झालेली असते अर्जुनला जाग येते. सायली पटकन अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला सांगते की तुम्ही रात्री ते मला डेअर दिलं होतं ना, ते मी पूर्ण केलं आहे. तेव्हा अर्जुन चकित होतो आणि विचारतो की काय, म्हणजे तुम्ही पुन्हा आजीला जाऊन झोपेतून उठवलात. तेव्हा सायली सांगते की हो, पहाटे मी पुन्हा आजी जेव्हा झोपेतून उठतात त्यावेळी जाऊन त्यांना उठवलं. तेव्हा अर्जुन सांगतो की ओव्हर स्मार्ट आहात तुम्ही, याला चीटिंग म्हणतात. तेव्हा सायली अर्जुनलाही त्याची चूक दाखवून देते. ती सांगते की अच्छा, रात्री झोपायच्या वेळी काय म्हणाला होतात तुम्ही की मी लवकर उठेन आणि आता इतक्या उशिरापर्यंत झोपून राहिला आहात, ही पण चिटिंगच आहे, चला उठा पटकन. त्यानंतर अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि अर्जुनला भन्नाट आयडिया सुचते. तेव्हा तिथे सायली अर्जुनला सांगते की सर काय करताय, उठा ना पटकन. तर अर्जुन सांगतो की चैतन्य कुठं आहे. तेव्हा सायली सांगते की ती खालती आहेत. बरं सर पटकन आवरा आणि खालती नाश्त्याला या. तेव्हा अर्जुन सांगतो की मिसेस सायली एक काम करा ना, तुम्ही चैतन्यालाच वरती पाठवून द्या ना, म्हणजे मला एक अर्जंटली काम आठवलं आहे ते पूर्ण करायचं आहे. तेव्हा सायली सांगते की हो. आणि अर्जुनच्या डोक्यात प्रियाला सापळ्यात अडकवण्यासाठी प्लॅन शिजतो. चैतन्य रूममध्ये आल्यानंतर अर्जुन त्याला सांगतो की आपल्या कुलपाची किल्ली मिळाली आहे. तर चैतन्याला तिथे काहीच समजत नाही. तेव्हा तो विचारतो की कसलं कुलूप, कोणती किल्ली, काय बोलतोयस तू. तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वीला सापळ्यात अडकवण्याची किल्ली, सत्य शोधण्याची किल्ली. तर तिथे अर्जुन सांगतो की चैतन्य, ट्रूथ अँड डेअर हा गेम तुला माहिती आहे ना. तेव्हा चैतन्य सांगतो की हो, सर्वजण एकत्र बसायचं, बॉटलमध्ये फिरवायची, बॉटलचं तोंड ज्याच्याकडे येईल त्याला त्याचा समोरचा व्यक्ती ट्रूथ किंवा डेअर देणार. तेव्हा अर्जुन सांगतो की बरोबर, आता हा गेम आपण घरच्या सगळ्यांसोबत मिळून तन्वीसोबत खेळायचा आणि तन्वीला असं जाळ्यात अडकवायचं की ती अडकली की बरोबर आपण तिला डिअर द्यायचं आणि डिअरमध्ये तिला हे करायला सांगायचं की घरातल्या सर्वांच्या समोर तिला स्वतःचा तळपाय दाखवायला लावायचा. म्हणजे तिच्या पायावरती जर जन्म खून नसेल तर ती सर्वांना दिसेल आणि मग आपल्याला ती आपली तन्वी नाही आहे हे सिद्ध करता येईल. आणि आज घरातले सर्वच जणांनी सुट्टी घेतली आहे, आज सर्वच जण एकत्र आहेत, त्यामुळे हा गेम आपण सर्वांच्या समोर खेळू शकतो आणि तन्वी ती तिथे नकार देऊच नाही शकणार. तिला काही जरी झालं तरी हा गेम खेळावाच लागेल. तिथे आता चैतन्याच्या बरोबर लक्षात येतं की अर्जुनला नक्की काय करायचं आहे. चैतन्य अर्जुन या दोघांचा प्लॅन तर रेडी असतो. आता फक्त बाकी राहिलेलं असतं प्रियाला अडकवणं. आता आपण दोघे मिळून तन्वीचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणूया. द गेम इज ओव्हर असं म्हणत चैतन्य अर्जुन दोघेही एकमेकांना टाळी देतात. तर खालती सर्वजण नाश्ता करत असतात. तेव्हा सायली आणि विमल सर्वांकडेच पाहतात, परंतु प्रत्येकजण फक्त निमूटपणे आपला नाश्ता करत असतो. कोणी एकमेकांशी काहीच बोलत नसतं आणि ही गोष्ट सायलीला खटकते. सायली विचारते की आज सर्वजण एकत्र नाश्ता करतायत आणि कोणी काहीच का बोलत नाहीये. नाही म्हणजे आपल्या घरात कधी असं झालं नाहीये ना. तेव्हा प्रताप सांगतो की अगं, गणपती विसर्जनानंतर सर्वांचाच मूड ऑफ असतो, कारण आपल्या घरातलेच कोणीतरी व्यक्ती आपल्याला सोडून गेले की काय असं वाटत राहतं. खरंच सायली, खूप चुकल्यासारखं वाटतं आहे. तेव्हा पुन्हाही सांगते की गणपती बाप्पा गेल्यानंतर घरात सर्व शांतता असते. तेव्हा सायली सांगते की परंतु तुम्ही असा विचार का करत नाही की गणपती बाप्पा जर गेलेच नाहीत तर मग त्याच्या येण्याची आपण वाट कशी पाहणार. त्याच्या वाट पाहण्यामध्ये एक वेगळीच ओढ असते ना. तेव्हा अस्मिता सायलीला सांगते की अगं पण मूड आता ठीक व्हायला थोडा तरी वेळ लागणारच ना. इतक्यातच अर्जुन सांगतो की नाही लागणार. सर्वांच्याच नजरा अर्जुनकडे वळतात. अर्जुन सांगतो की हो,
तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. सर्वच जण चकित होऊन अर्जुनकडे पाहत असतात. तर अर्जुन चैतन्य यांचा प्रियाचा खोटेपणा सर्वांच्या समोर आणण्यासाठीचा प्लॅन तयार असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत चैतन्य अर्जुन या दोघांनीही प्रियासाठी गेम प्लॅन केलेला असतो, ते म्हणजे ट्रूथ अँड डेअर. तेव्हा चैतन्य अर्जुन दोघेही घरातील सर्वच जण एकत्र बसले असतात. सर्वांनाच तो गेम कसा खेळायचा ते समजावून सांगतात. त्यानंतर जेव्हा आता प्रियावरती वेळ आलेली असते तर मुद्दाम अर्जुनने प्लॅन करून चैतन्यला प्रियाच्याच सोबत बसवलेलं असतं की जेणेकरून प्रियाचा तळपाय वरती होताच त्याला जन्मकून आहे की नाही हे पाहता येईल. तर प्रियाची वेळ आल्यानंतर अर्जुन तिला आता सांगतो की जे मी करेन तेच तुला करावं लागेल आणि मुद्दाम अर्जुन हातवारे पाय वगैरे वर करत असतो. इतक्यातच चैतन्य प्रियाचा पाय पाहतो. त्यानंतर तिथे सर्वच जण गेम खेळत असतात. परंतु अर्जुन चैतन्याला विचारतो की चैतन्य काय झालं. तेव्हा चैतन्य सांगतो की 101% अर्जुन मी प्रियाच्या पायावरती कोणतीही जन्मखून पाहिलेली नाही आहे. तेव्हा प्रियाचा पर्दाफाश अर्जुन समोर तर झाला आहे. तिचा खोटेपणा सर्वांसमोर घेऊन येण्यासाठी अर्जुन आता पुढे काय प्लॅन करणार व सत्याचा खुलासा सर्वांच्या समोर कसा होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.